ये भारत का सबसे बड़ा पोर्ट है। इसके बारे में जो कम पढ़े लिखे लोग हैं सर, इसके बारे में क्या करना चाहते हैं, उनको कैसे रोजगार मिलेगा, क्या है कई चर्चा लोगों के बीच में चल रही है, हम लोग का क्या होगा? ये बंदर है, लोगों को काम मिलता है, उसका पढ़ाई लिखाई से कोई ज़्यादा संबंध नहीं। पढ़े लिखों के लिए अपनी जॉब है, जिसको आप वाइट कलर जॉब बोलते हैं, लेकिन इसमें 90% जॉब जिसको ब्लू कॉलर जॉब बोलते हैं, वो सामान्य कौशल्य जो ले सकता है, जो कोई नहीं ले सकता, जिसको कोई पढ़े लिखने का ज़रूरत नहीं, जो सिर्फ पढ़ सकता है, जो सारे ही पढ़ सकते हैं, उन सभी लोगों को थोड़ा कौशल्य लेने के बाद ये जॉब मिल सकती है। और जो कौशल्य लेने के लिए जो ज़रूरत है वो काम हम करेंगे। आप आगे आइए, बताइए कि आपको 30-35 जो अलग अलग कौशल्य उसमें से किसको कौशल्य कौन सा कौशल्य चाहिए, बाकी सारा काम हम करेंगे। एक बार कौशल्य आने के बाद उनके घर पे जॉब देने आएंगे, उनको कहीं जाने की जरूरत है। यहाँ पर बिजनेस वहाँ का व्यापार डेवलपमेंट है, आपने बताया अभी कि मुंबई की जैसा वहाँ के बारे में बंदरगाह का जो डेवलपमेंट होगा, उसमें कहाँ से कहाँ तक का क्या है? देखिए, आप अभी JNP आए, आपने JNP 89 में ये भी वार्ड 1 जैसा ही था, यहाँ भी कुछ नहीं था। आज सब जगह इतना बड़ा प्रोजेक्ट के बाद सबको रोज़गार है और सारे क्षेत्र में रोज़गार है, बड़े शिक्षण है, आरोग्य है या और कहीं है, सब जगह पे अच्छी तरह से रोज़गार उपलब्ध हुआ है। तो यहाँ कोई खाली नहीं बैठा और सबके यहाँ अच्छी तरह से रोज़गार और व्यवसाय आने के बाद घर में पैसा आया। तो यही स्थिति 10 सालों में पालघर के वार्ड 1 की वजह से होने वाली है। इसलिए इसमें सभी के लिए संधि है, कोई पढ़ा लिखा है उसको ज़्यादा आहे या जो पढ़ा लिखा नहीं उसको कम याचा बिलकुल नाही। आता शुभारंभ करता आहात, नेमकं काय व्यक्त व्हाल? आपण जेव्हा वार्ड 1 प्रकल्पाच्या भूमिपूजनाला माननीय पंतप्रधान जेव्हा आले होते आणि त्यानंतर आपण जेव्हा ही वेदी कधी भेटलो आणि त्याच्या आधीही आपल्याला भेटलो होतो, तेव्हा मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगत होतो की प्रकल्पाचं काम जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरू होईल, परंतु प्रकल्पाला लागणारं कुशल मनुष्यबळ आपल्याला जर वार्ड 1मधूनच पालघरमधूनच पाहिजे असेल तर त्याला पहिले प्रशिक्षण दिलं पाहिजे। म्हणजे जेव्हा कामं सुरू होतील तेव्हा आपली कुशल मनुष्यबळ हे लोकल तयार पाहिजे। त्याच्यामुळे आता ती वेळ आलेली आहे, कारण की 2-3 महिन्यामध्ये आपले टेंडर फायनल होऊन कामं सुरू होणार आहे। तेव्हा जे त्या कामांना लोक लागतील, जेव्हा ते कन्स्ट्रक्शनचे असतील किंवा त्या कन्स्ट्रक्शनचे कामं करताना इतर काही अनुषंगिक गोष्टी लागतील, तेव्हा आपल्या लोकल लोकांनाच तो अनुभव पाहिजे आणि ते त्या ठिकाणी कामाला लागले पाहिजे। म्हणून प्रशिक्षण हे त्याच्या आधी झालं पाहिजे। त्याच्यामुळे आपण हे आजचा कार्यक्रम केला आहे की ज्याच्यामध्ये आपण स्किलिंगसाठी काही क्लासेस हे जानेवारीपासून सुरू करत आहोत, ज्याच्यामध्ये कस्टम हाऊस एजंटचा जो क्लास आहे ज्याच्यामध्ये 2000 लोकांनी एनरोल केलं आहे, त्याच्यामुळे जेवढे लोक इच्छुक असतील त्यांना आपण ट्रेनिंग देऊ 3 महिने आणि त्यानंतर पुढचे 6 महिने, पुढचे 3 महिने 6000 रुपये महिना असं स्टायपेंडने त्यांना ऑन द जॉब ट्रेनिंग देऊ आणि त्याच्यातून जेवढे लोक इच्छुक असतील त्यांना लगेच जॉब मिळेल। दुसरं सी फेअरर ज्याला म्हणतो, खलाशी जे असतात किंवा तिथे अधिकारी असतात जे शिपवर काम करतात, तर 5 वर्षांनी तिने जेव्हा जहाज देईल तेव्हा त्याच्यामध्ये काम करणारे आपले लोकलच लोक असावे, यासाठी सुद्धा प्रशिक्षण देणं गरजेचं आहे। म्हणून आपण DG शिपिंग जे याच्यातली सर्वोच्च गव्हर्नमेंटची बॉडी आहे त्यांच्याशी करार केलेला आहे की तेथील लोकांना ज्यांना 10वी 12वी पास आहेत आणि ज्यांना थोडंसं इंग्लिशचं ज्ञान आहे त्यांना आपण 3 लाख रुपये जवळजवळ पर हेड खर्च होणार आहे आणि त्यांना 1 वर्ष लॉजिंग बोर्डिंगचं ट्रेनिंग देणार आहोत। तर अशी 100 लोकांची बॅच आपण जानेवारीत सुरू करणार आहोत। ती जर बॅच ते लोक जेव्हा 1 वर्षाचं ट्रेनिंग घेतील तेव्हा त्यांना कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये हा पगार मिळेल आणि सगळ्यांनाच जॉब मिळेल। त्याच्यामध्ये तर खूप जास्त लोक इच्छुक झाले तर आपण ती प्रशिक्षण पालघरमध्येच सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू। हे एक दुसरं झालं। तसंच एक 40 स्किल सेट आपण तयार केले जे वार्ड 1 बनताना ते स्किल सेट लागणार आहे, त्याचीही ट्रेनिंग आपण लगेच 1 महिन्यात सुरू करणार आहे, जेणेकरून जे 15-20 हजार लोकांचा आमच्याकडे डेटाबेस आहे युवकांचा जो पोलिसांनी तयार केला होता, सगळ्याच्या सगळ्या लोकांना आपण ट्रेनिंग देऊन पहिलेच तयार करू आणि अजूनही जे लोक आमच्या चॅटबॉटमधून येतील त्या लोकांनाही आपण ट्रेनिंग देऊ, जेणेकरून मला असं वाटतं की वार्ड 1 आणि पालघरच्या परिसरामध्ये साधारणतः एक 50 ते 60 हजार युवकांचा एक गट आहे की ज्याला नोकरीसाठीची गरज आहे आणि जो प्रशिक्षण घ्यायला तयार आहे, जेणेकरून हे 50-60 हजार लोक सर्वप्रथम या प्रकल्पाचे लाभार्थी असावे। त्यासाठी जे काम करायचं आहे त्याचा आज शुभारंभ होता
आणि तो आपल्या साक्षीने केला, कारण की शेवटी ह्या प्रोजेक्टला वस्तुस्थिती मांडून इथपर्यंत यायला पालघरच्या ज्या पत्रकार आहेत, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा प्रिंट मीडिया असेल, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यांनी वस्तुस्थिती मांडली, कोणतीही गोष्ट प्रकल्पाविरोधांची पण मांडली, आमची ही बाजू समोर ठेवली. त्याच्यामुळे तुमच्याद्वारे ही भूमिका आम्ही सगळ्या सामान्य पालघरच्या वासी जनतेच्या मध्ये आम्ही घेऊन जाऊ इच्छितो. त्यांना सांगू इच्छितो की प्रकल्प तर नंतर सुरू होईल, पण आम्ही आधीच स्किलिंग सुरू केलं आहे, जेणेकरून आमचं जे प्रॉमिस होतं की प्रकल्पामध्ये स्थानिक लोकांनाच पहिला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी निःशुल्क ट्रेनिंग आम्ही देऊ, याची ही पहिल्या आमच्या प्रॉमिसची पूर्तता आज होते. सर, प्रत्यक्ष बंदर उभारणीला किंवा ह्याच्या पायाभरणीला कधीपासून सुरुवात होणार आहे? आमचं एक जे नियर शोअर जे 194 हेक्टरचं जे पहिले भरणी होणार आहे, त्याचं जे टेंडर आहे ते 19 तारखेला क्लोज होणार. ते टेंडर आम्ही जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये इश्यू करू आणि जानेवारीमधून याचं काम सुरू होईल. दुसरं जे रस्ता जो तिथे लागणार आहे रस्ता, त्याचं कामसुद्धा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे, जे जसं लँड ॲक्वायर होईल तसं. आणि हे दोघं काम तातडीने सुरू होतील. आणि बाकीचे जे कामं आहेत ज्याच्यामध्ये ती ब्रेक वॉटर आहे किंवा जे आपलं ते दूर जे आपल्याला मोठं भरणी करायची 1200 हेक्टरची, ते साधारणतः पुढच्या डिसेंबरमध्ये सुरू होईल. पण खऱ्या अर्थाने 2025 जानेवारीमध्ये बंदराचं काम सुरू आहे. किती टप्पे असतील एकूण? त्याचे 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 कंटेनर टर्मिनल आणि 4 मल्टीपर्पज आणि 4 लिक्विड टर्मिनल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 ॲड होणार आहे. तर पहिला टप्पा जास्त महत्त्वाचा आहे, कारण की बहुतेक काम त्याच्यातच होणार आहे. नंतरचं काम समजणार पण नाही कसं होतं. जे लोकांना समजणार आहे ते काम फक्त हे 200 हेक्टर भरणीचंच आहे, बाकीचं समुद्रात लोकांना कळणार पण नाही कधी झालं. सर, आजच्या ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा व्यवसायांचा वगैरे उल्लेख केला की कशा पद्धतीने आजूबाजूच्या लोकांना मदत होणार आहे. कसं आहे की काही गोष्टी तर फारच सोप्या आहेत. इथे जे ट्रक लागणार आहे ते लोकल लोकांनीच घ्यावे, त्याच्यावर एक माणूस लगेच दुसरा रोजगार होईल, तर एकाला व्यवसाय मिळेल, एकाला रोजगार मिळेल. असे 4-5 हजार ट्रक तिथे लागणार आहे लगेच. त्यानंतर त्या अनुषंगाने जमीन खदायला जे एक्सक्लेवेटर लागतील, ह्या सगळ्या गोष्टी लागणार त्या लोकल लोकांनीच घ्याव्या. त्या अनुषंगाने काही उद्योग येतील, छोट्या गाड्या लागतील, इंजिनियर्स लागतील, ITI लागतील, डिप्लोमा होल्डर लागतील, हॉटेल लागतील, राहायला जागा लागेल. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात वेगळ्या क्षेत्रात रोजगार लागणारे की स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी पुढच्या महिन्यापासूनच उपलब्ध होणार. याची टेंडर तुम्ही करणार की कसे किंवा चार्जेस कसे करणार? टेंडर तर आम्ही मोठं जे ट्रक पाहिजे ते त्याचे ज्याला टेंडर मिळेल त्याला आम्ही आधीच सांगितलं, कारण की प्री बीड मीटिंग याला सगळ्यांना सांगितलं की बाहेरून कोणी येणार नाही. डेफिनेटली 4000 ट्रक लागतील तर 1000 ट्रक त्याच्या स्वतःच्या असतीलच, त्याशिवाय तो कामच करू शकणार. पण 70% हे लोकलच लोक पाहिजे, लोकलच लोकांची सामग्री पाहिजे, लोकलच मजूर सोसायटींकडनं मजूर घे, लोकलच क्वॅरीमधून मटेरियल घे. क्वॅरी खजानाचं काम पण लोकलांकडनं करा, त्याच्यामुळे तो पैसा तिथेच राहील आणि तिथल्याच लोकांना फायदा होईल. हे आमचं टेंडर देताना आधीच आम्ही बोलणं केलं आहे सगळ्यांची, आणि आम्ही त्यांना क्लिअर कट सांगितलं, तुम्ही जर असं करणार नाही तर आम्ही तुम्हाला कामच करू देणार. मग कोऑर्डिनेट कोणाला करायचं हे नोकरी किंवा व्यवसाय करता? कसं आहे की आता मला व्यवसाय पाहिजे किंवा तिकडचं स्थानिकांना व्यवसाय कोऑर्डिनेट कोणाला करायचं? कसं की पहिले ठरू दे कोणाला टेंडर जातं, कारण टेंडर ओपन आहे. अच्छा, कि आपने जो भी सर्वे करवाया होगा तो डायरेक्ट और इनडायरेक्ट कितना लोग इफेक्टेड होने वाले, ऐसा आपके पास कुछ रिपोर्ट है क्या? एक दूसरा ये कि आप जो ट्रेनिंग वगैरह दे रहे हैं, अभी जो एक पीढ़ी है, 2 पीढ़ी आएगी, कितनी पीढ़ियों तक आपका प्लानिंग है या अभी खत्म कर देने वाले हैं? दूसरा सर ये एक इसके साथ में सजेशन है जो आप खत्म करने वाले हैं कि जिस तरह से वसुंधरा डेयरी यानी अमूल आइसक्रीम वगैरह जो कंपनी है, ये कंपनी में जो किसान लोग दूध देते हैं, दूध का पैसा उनको पेमेंट कर दिया जाता है, उसके बाद में जो प्रोडक्ट बनता है उसका प्रॉफिट का शेयर उन लोगों को रिटर्न दिया जाता है. तो क्या JNPT ऐसा विचार करेगी कि ये लोगों की पीढ़ियों की दर पीढ़ी उनको कुछ उसका लाभ मिलता रहे? मीनल जी, आप पहला सवाल मुझे फिर से बताइए, अब इतना बड़ा बोल दिया मैं भूल गया, क्या था पहला सवाल? मेरा सवाल सर पहला ये था कि आपने ऐसा कोई सर्वे किया है कि डायरेक्ट और इनडायरेक्ट कितना लोग इफेक्टेड होने वाले? पहली बात, कोई अफेक्ट होने वाला. थैंक्स फॉर वॉचिंग. सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें. अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें.